अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही पण रोज पूजा करून अगरबत्तीची राख सरळ कचऱ्यात टाकता का? जर हो, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण तुम्ही कदाचित नकळत तुमचं नशीब, तुमचं धन आणि तुमच्या घरची लक्ष्मी स्वतःच्या हाताने बाहेर फेकत आहात. हो मित्रांनो, ही साधी राख नाही. जेव्हा तुम्ही देवासमोर अगरबत्ती लावता तेव्हा ती फक्त सुगंध देत नाही, ती तुमच्या आणि देवाच्या मध्ये एक संपर्क तयार करते. त्या धुपाचा धूर वर जातो आणि तुमच्या प्रार्थना थेट त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवतो. आणि जे खाली उरतं ती असते भस्म. तीच भस्म जी त्या दिव्य शक्तीचा पुरावा असते. आज मी तुम्हाला या राखेचं असं एक गुपित सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकतं, तुमच्या घरात धनाचा ओघ सुरू करू शकतं. पण सगळ्यात मोठा जो उपाय आहे तो आहे मध्यरात्रीचा महाउपाय. तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी आपण या राखेची खरी ताकद समजून घेऊया. राख फेकणं म्हणजे सर्वात मोठी चूक. जरा विचार करा, तुम्ही रोज सकाळी उठता, अंघोळ करता आणि श्रद्धेने देवासमोर अगरबत्ती लावता. देवा, मला पैसा दे, घरात सुख दे, शांती दे, सगळं मागता. पण पूजा संपली की तीच अगरबत्ती थंड झाली की तिची राख तुम्ही सरळ बाहेर टाकता, कधी झाडाखाली, कधी कचऱ्यात. मित्रांनो, ही खूप मोठी चूक आहे. तुम्ही त्या ऊर्जेला घराबाहेर टाकता जी तुम्ही स्वतः श्रद्धेने बोलवली होती. शास्त्र काय सांगतं? शास्त्रात असं म्हटलं आहे, भस्म म्हणजेच भगवान शिवाचं स्वरूप. अग्नीत जळून ते उरतं. ते खूप पवित्र आणि शक्तिशाली असतं आणि तुम्ही तीच भस्म फेकता. म्हणजे तुम्ही स्वतःच दरिद्रतेला आमंत्रण देता. आजपासून काय करायचं? आजपासून एक साधा नियम करा. राख कधीच फेकायची नाही. एक छोटीशी तांब्याची किंवा पितळेची डब्बी घ्या आणि त्यामध्ये ही राख जमा करा. कारण हीच राख तुमच्या आयुष्यातील बंद दरवाजे उघडणार आहे. एक खरी कथा सांगते. पूर्वी काशी नगरीत एक व्यापारी राहत होता. खूप गरीब, व्यवसाय पूर्ण बंद, डोक्यावर प्रचंड कर्ज. लोक घराबाहेर येऊन ओरडायचे. एक दिवस तो गंगेच्या काठी बसून आत्महत्या करायचा विचार करत होता. तेवढ्यात एक अघोरी साधू तिथं आले. त्यांनी त्याला विचारलं, अरे मूर्ख माणसा, तू मरायला निघाला आहेस, पण तुझ्याच घरात खजिना आहे. व्यापारी चकित झाला. माझ्या घरी तर खायला नाही, खजिना कुठून येणार? तेव्हा त्या साधूने त्याला सांगितलं, अगरबत्तीच्या राखेचं गुपित सांगितलं. आणि मित्रांनो, तो व्यापारी घरी गेला आणि जसं सांगितलं होतं तसंच त्याने केलं. फक्त काही आठवड्यात त्याचा व्यवसाय जोरात चालू लागला. कर्ज संपलं आणि तो श्रीमंत झाला. पहिला सोपा उपाय, घराची सुरक्षा. आता तुम्ही विचार करत असाल, नेमकं काय करायचं? तर पहिला उपाय ऐका. सकाळची पूजा झाल्यावर राख थंड झाली ती अनामिका बोटाने घ्या. त्या बोटात अंगठी घालतो त्या बोटाने आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला जमिनीवर छोटासा टिळा लावा. कोणाला दिसणार नाही असा. याचा परिणाम काय? तुमच्या घरासमोर एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होतं. वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा, दरिद्रता काहीही घरात येऊ शकत नाही. ही राख तुमच्या घराची रखवालदार बनते. दुसरा उपाय, अडकलेला पैसा परत आणण्यासाठी. बऱ्याच वेळा आपले पैसे कुठेतरी अडकतात, कुणाला दिलेले किंवा कुठे अडकलेले, आणि परत येत नाहीत. तर हा उपाय करा. शुक्रवारच्या दिवशी थोडी राख घ्या, लाल कापडात ठेवा. त्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची टाका. छोटी पोटली बनवा. हातात धरून डोळे बंद करा. जिथे पैसा अडकला आहे ते आठवा आणि प्रार्थना करा, माझे पैसे मला परत मिळू दे. नंतर ती पोटली तिजोरीत ठेवा. काय होईल? ज्यांनी पैसे दाबले आहेत त्यांचं मन बदलायला लागेल. ते स्वतः पैसे परत द्यायला तयार होतील. तर मित्रांनो, ही फक्त सुरुवात आहे. पुढे मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरात पैशाचा ओघ सुरू करेल आणि शेवटी
जो मध्यरात्रीचा उपाय आहे तो तर तुमचं नशीबच बदलून टाकेल. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं राखेची ताकद काय आहे आणि काही सोपे उपाय. पण आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथून खरं परिवर्तन सुरू होतं. तिसरा उपाय, घरात धनाचा ओघ वाढवण्यासाठी. प्रत्येकाला असं वाटतं घरात पैसा यावा आणि टिकून देखील राहावा, पण अनेकदा असं होतं पैसा येतो पण टिकत नाही. याचं एक मोठं कारण असतं घरातील ऊर्जा. आपल्या घरातही ऊर्जेची काही केंद्र असतात आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे उत्तर दिशा. ही दिशा कुबेर देवाची मानली जाते. जर इथे नकारात्मक ऊर्जा असेल तर कितीही मेहनत करा, पैसा टिकत नाही. उपाय कसा करायचा? एक छोटी वाटी घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी घ्या. गंगाजल असेल तर उत्तम, नाहीतर साधं पाणी देखील चालेल. त्यामध्ये एक चिमूट राख मिसळा. आता घराच्या उत्तर दिशेला जा आणि एखाद्या पानाने किंवा फुलाने ते पाणी शिंपडा. शिंपडताना मनात म्हणा ओम श्री नमः. याचा परिणाम घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, कुबेरस्थान सक्रिय होतं आणि अचानक धनाचे नवीन मार्ग खुलतात. जेव्हा अचानक नकारात्मकता वाढते, कधी कधी आपल्याला असं वाटतं सगळं उलट चाललंय, घरात भांडणं वाढलीत, आजारपण जात नाही, पैसा टिकत नाही. अशा वेळी हा उपाय करा. मंगळवार किंवा शनिवारी संध्याकाळी घरात चौमुखी दिवा लावा. बसून हनुमान चालीसा म्हणा. नंतर थोडी राख घ्या आणि घराच्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात टाका. कोणी पाहू नये, शांतपणे करा. दुसऱ्या दिवशी काय करायचं? सकाळी झाडू मारताना ती राख बाहेर काढा. काय जाणवेल? घर हलकं वाटेल, तणाव कमी होईल, भांडणं कमी होतील आणि हळूहळू घरात पुन्हा शांती येईल. मध्यरात्रीचा महा उपाय. मित्रांनो, आता तो क्षण आला आहे ज्यासाठी तुम्ही इतका वेळ वाट पाहत होता. हा उपाय खूप शक्तिशाली आहे, पण तितकाच नियमबद्ध देखील आहे. कधी करायचा? अमावास्येच्या रात्री किंवा महिन्याच्या पहिल्या शुक्रवारच्या रात्री. रात्री बरोबर 12 वाजता. तयारी काय करायची? हात पाय धुवून शुद्ध व्हायचं. एक पांढरा कागद घ्या, कोरा आणि स्वच्छ असावा. एक वाटीत राख घ्या, त्यामध्ये फक्त 2 थेंब चमेलीचं तेल टाका. त्यानंतर त्याची एक पेस्ट तयार करा. लाकडी काडीने त्या पेस्टने कागदावर लिहा श्री. महत्वाचं, लिहिताना पूर्ण लक्ष त्या शब्दावर ठेवा. मनात फक्त एकच विचार असू द्या, माझ्या आयुष्यात धन आणि सुख येत आहे. पुढची प्रक्रिया, कागद वाळू द्या, मग तो दुमडून लाल कापडात बांधा. आता काय झालं? तो एक साधा कागद राहिला नाही, तो एक ऊर्जायुक्त ताबीज बनला आहे. कुठे ठेवायचा? गळ्यात घाला किंवा पर्स मध्ये ठेवा किंवा तिजोरीत ठेवा. परिणाम काय? तुमचं आकर्षण वाढेल, लोक तुमच्याकडे खेचले जातील, पैसे येण्याचे मार्ग खुलतील आणि तुमचं नशीब बदलायला सुरुवात होईल. सगळ्यात मोठा नियम, हा उपाय करताना कोणालाही सांगायचं नाही. पूर्ण गुप्तता ठेवा, कारण गुप्तता म्हणजेच शक्ती. खरं सत्य मित्रांनो, हे सगळं जादू नाही, ही आहे ऊर्जा आणि तुमचा विश्वास. देव कधीही थेट पैसा देत नाही, पण संधी देतो, मार्ग दाखवतो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, अगरबत्तीची राख कधीच फेकू नका. तीच तुमच्या घराची ढाल आहे, तुमच्या नशिबाची चावी आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असेच स्वामींचे मार्गदर्शन हवे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरपूर समृद्धी येवो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.